नमस्कार मित्रांनो, GM स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे सावज. ही कथा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर राजेंद्र भट यांनी पाठवली आहे. पण कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया आजची भय कथा. तू थोडे दिवस ऑफिसला नाही गेलास तर चालणार नाही का? मी घरून निघताना काळजीपोटी आईने विचारलेला हा नेहमीचा प्रश्न. आई, सुट्टी घेऊन किती दिवस असं घरी बसून राहायचं? तूच सांग. असं वरच्यावर दांड्या मारणं मला नाही परवडणार. माझं सुद्धा ठरलेलं उत्तर. फार फार तर काय तुला नोकरीवरून काढून टाकतील ना? जाऊ दे, एक जॉब गेला तर दुसरा मिळेल, पण जीवापेक्षा मोठं काही नाही. मला रोखण्याचा आईचा केविलवाना प्रयत्न. आई, मी एकटा कुठे आहे? सोबत शेजारचा सूरज आहे. नको काळजी करूस. तसं देखील गेले 15 दिवसात कुठे काय घडलं आहे का? मी शूज घालत घालत आईला बोललो आणि पटकन घराबाहेर पडलो. मला ठाऊक आहे, मी दिसेनासा होईपर्यंत आई दरवाजामध्ये उभी असणार आणि मग आत जाऊन देवाला प्रार्थना करणार माझ्या सलामतीसाठी. मी रोशन, वय वर्ष 31 सुरू. काहीच महिन्यापूर्वी या शहरात शिफ्ट झालो. सध्या भाड्याचं घर आहे. घरी मी आणि माझी आई दोघीच असतो. एका केमिकल कंपनीमध्ये मी लॅब असिस्टंट म्हणून जॉबला आहे. नशिबाने इथून देखील मला माझी कंपनी जवळ पडते. बाईक असल्यामुळे रोज कंपनीमध्ये जाता येताना 10 किलोमीटरचा प्रवास काही त्रासदायक वाटत नाही. शिवाय आजकाल सूरज असतो माझ्याबरोबर, त्यामुळे पेट्रोल शेअरिंग होतं. तो देखील माझ्याच कंपनीमध्ये कामाला आहे. पण सध्या एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आमच्या जायच्या यायच्या वाटेवर एक जंगल लागतं. तिथे हल्लीच एक नरभक्षक वाघ स्पॉट तयार झाला आहे. त्यामुळे अंधार पडल्यावर या रस्त्यावर चिटपाखरू नसतं. आम्ही देखील दिवसा उजेड असताच घरी येतो, पण नाही म्हटलं तरी भीती असतेच मनात. आमचा एक सहकारी हितेश, त्याचं पुढल्या आठवड्यात लग्न आहे, म्हणून त्याने कंपनीजवळच एका बारमध्ये आमच्यासाठी बॅचलर पार्टी अरेंज केली आहे आज. अनाशेच आज शनिवार, त्यामुळे घरी यायला उशीर झाला तरी उद्या आराम करता येईलच. दारू ही देखील फुकटातले म्हटल्यावर सगळे बुक्कड नेहमीच रेडी असतात. पण मी सूरजला म्हणत होतो, आपण नाही थांबायचं. मला सर्वात जास्त टेन्शन रात्रीच्या वेळी जंगलाजवळून जायचं होतं, पण सूरज कसला ऐकतोय माझं. आपण एक एक पेग मारू आणि लगेच निघू. तो तोंड देखल बोलतोय हे मला समजत होतं. एकदा टेबलवर बसल्यावर उलटी होईपर्यंत हा पिणार, मला गॅरंटी होती. मला वाटलं निघून यावं, येईल सूरज त्याच्या हिशोबाने. पण सूरजला असं सोडून यायला मन धजावत नव्हतं. रात्रीच्या वेळी दारूने जिंकलेला सूरज एकटा कसा घरी येणार? त्याला रात्रभर आसरा देईल असं देखील कोणी नव्हतं, म्हणून नाईलाजाने मला थांबावं लागलं. पार्टी सुरू व्हायला 7 वाजले. सगळेजण हावरटासारखे खात पित होते. मी आपला एक ग्लास घेऊन बसलो होतो पुढ्यात. आईचा दर 10 मिनिटांनी फोन येत होता. निघालास का विचारायला. निघतो आहे असं सांगून मी तिला 2 तास झुलवत होतो. आता मला खूप अस्वस्थ वाटू लागलं होतं. कदाचित भीतीमुळे असेल, पण घशाला कोरड जाणवत होती. हातापायात कडकपणा जाणवू लागला होता. डोकं जड झाल्यासारखं ठणकत होतं. अगदी असह्य झालं आणि शेवटी मी उठलो. सूरज, तू येत असलास तर पुढच्या 5 मिनिटात इथून निघायचं, नाहीतर ये तुझं तू. मी माझी गाडी काढली. फायनल अल्टिमेटम दिल्यामुळे नाईलाजाने सूरजला निघावं लागलं. खरं तर त्याला उभं राहणं देखील जमत नव्हतं. 2 मित्रांनी आधार देऊन त्याला कसं बसं माझ्या पाठी बसवलं. त्याने माझ्या कमरेत हात टाकून स्वतःला माझ्या खांद्यावर झुकून दिलं. मी शक्य तितक्या स्पीडने गाडी पळवत होतो. थोड्याच वेळात तो जंगलाचा भाग आला. मी आजूबाजूला पुढे मागे नजर टाकली. आमच्या दोघांशिवाय संपूर्ण रस्त्यावर कोणी नव्हतं. मी गाडी साईडला लावली आणि खाली उतरलो. सूरज गाढ झोपेत होता. त्याला एवढी नशा झाली होती की
मी गाडीवरून उतरल्यावर तो खाली पडला, तरी त्याला कळलं नाही. मी त्याला आधार देत उभं केलं आणि जंगलाच्या दिशेने खेचत नेलं. आता आम्ही बरंच आत आलो होतो. आजूबाजूला किर्र झाडी आणि भयावह अंधार. सूरजला मी ढकलून दिलं. तसं त्या क्षणी तो खाली पडला. डोक्याला दगड लागला असावा त्याच्या. त्यामुळे असह्य होऊन तो किंचाळला. पण त्याचा आवाज ऐकायला इथे होतोच कोण? माझ्या डोळ्यात आता रक्त जमा झालं होतं. माझ्या हाताची नखं बाहेर आली, सुळे बाहेर आले. मी सूरजवर झेपावलो. त्याच्या नरडेचा गोड घेतला. त्याचं गरम गरम रक्त पिऊन माझी ताण शमली. माझी नखं त्याच्या छातीचे, पोटाचे लचके तोडत होती. सूरज गुरासारखा ओरडत होता. थोड्याच वेळात तो शांत झाला. तासभर त्याचा फडशा पाडल्यावर मी देखील तृप्त झालो. आरामात डुलत डुलत मी जंगलातून बाहेर पडलो. अचानक समोरून भरधाव वेगाने एक जीप आली. ड्रायव्हरने अर्जंट ब्रेक मारला. काय झालं म्हणून जीपमधल्या लोकांनी समोर नजर टाकली तर रक्ताने माखलेलं माझं सर्व अंग, लाल लाल डोळे, रक्त टपकणारी लांबलचक नखं आणि सुळे. असलं भयानक रूप पाहून गाडीतल्या बायकांच्या तोंडून एक किंचाळी आपसूक बाहेर पडली. मी गाडीकडे नापसंतीचा एक कटाक्ष टाकला, पण नुकत्याच केलेल्या शिकारीमुळे अंगभर साहजिक सुस्ती आलेली होती. मी आस्ते कदम रस्ता क्रॉस केला. बाईकला किक मारून रस्त्याला लागलो. जीपमधल्या लोकांनी निश्वास टाकला. शिट यार, व्हिडिओ करायला हवं होतं. भानावर आल्यावर त्यांना जाणवलं, पण तोपर्यंत मी तिथून निघालो होतो. मग जीप देखील आपल्या मार्गी निघून गेली. आईचे कधीपासून फोन येत होते. तिला कॉल बॅक करून सांगितलं, आता जंगलातून बाहेर पडलोय, 10 मिनिटात पोचेन घरी. आंघोळीला गरम पाणी काढून ठेव. घरी गेल्यावर ती मला बोलून दाखवेलच. माणसाच्या रक्ताला चटवलेला नरभक्षक तू. जन्माला आलास तेव्हाच तुझ्या नरडीला नख लावायला हवं होतं मी. तुझ्यासारख्या मुलाला जन्माला घालण्यापेक्षा एखादा वरवंटा निजपला असता तरी चाललं असतं. बिचारी माझी आई मला बोल बोल बोलेल, स्वतःला दुश्मन देत राहील, पण माझं कृत्य लपून ठेवण्यासाठी जंग जंग पछाडेल. त्या गावातून त्या गावात, एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठीवर बिराड घेऊन फिरत राहील. पुढचा दिवस. ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये बसून आम्ही सर्वजण हळहळत होतो. माझ्या मागे गाडीवर बसलेल्या बेसावध सूरजवर वाघाने हल्ला केला आणि त्याला जंगलात ओढत नेलं. सूरजच्या मृत्यूचं सर्वांना पटेल असं चित्र उभं करण्यात मी यशस्वी झालो होतो. म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो, आम्ही नाही थांबत पार्टीसाठी. आम्हाला आमच्या रोजच्या वेळेवर घरी जाऊ द्या. पण तुम्ही कोणी ऐकलं नाही. मी मित्रांवर आरोप करत होतो. त्यांच्या मनावर हा गिल्ट आता कायमचा राहणार होता. सगळे हळहळत होते. मी देखील दुखाती रेखाने रडण्याचं नाटक करत होतो त्यांच्या समोर. मात्र माझ्या जिभेवर अजूनही गरम गरम रक्ताची चव रेंगाळत होती. तर मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया अजून एका नवीन भयकथेत. धन्यवाद.